जिल्ह्यात भाजपाचे 7,52,000 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 1,25,000 सदस्य नोंदणी झालेली आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 70,000 सदस्य नोंदणी होणं आवश्यक आहे। जिल्ह्यातील अकोले, नेवासा, श्रीगोंदा तालुक्यात सर्वात कमी सदस्य नोंदणी झालेली आहे। येत्या 30 जानेवारीपर्यंत सदस्य नोंदणी वाढवा। यामध्ये जे जास्त योगदान देतील त्यांचाच आगामी शासकीय समित्यांवरील पदे तसेच जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या उमेदवारी देताना विचार केला जाणार असल्याचं भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नगरमध्ये बोलताना स्पष्ट केलंय। पर्व सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगानं आज शिर्डी आणि अल्ल्यादेवी लोकसभेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। गेल्या 4 दिवसापासून मी उत्तर महाराष्ट्राच्या संघटनात्मक प्रवासात आहे। यामध्ये जळगावतील दोघही लोकसभा, नंतर धुळे लोकसभा, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील दोघही लोकसभा आणि आता नगर जिल्ह्याच्या लोकसभेचा प्रवास माझा आज संपन्न होत आहे। यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान आम्ही राबवित असतो आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात असल्या कारणानं हा विषय थोडासा मागे पडला होता। केंद्राने देखील आम्हाला या विषयाच्या अनुषंगाने सूट दिली होती, परंतु आता महाविजय प्राप्त झाला। महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला या ठिकाणी बहुमत दिलं, आशीर्वाद दिलेत। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेत, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खाते वाटप झालेत, पालकमंत्र्यांनाही जबाबदाऱ्या दिल्या गेल्यात आणि त्या अनुषंगाने केंद्राच्या सूचनेनुसार आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्यामध्ये 1.5 कोटी सदस्य करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्याच अनुषंगानं आज नगर जिल्ह्यातील 12 विधानसभेचं एकंदरीत आमचं उद्दिष्ट हे 7,52,600 आहे। यापैकी आतापर्यंत 1,25,715 एवढं उद्दिष्ट आमचं पूर्ण झालेलं आहे। 1,25,715 इथपर्यंत आम्ही आतापर्यंत पोहोचलो आहोत आणि 31 तारखेपर्यंत ही आमची मोहीम असेल। आमच्या एका कार्यकर्त्याला 1,000चं उद्दिष्ट या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। साधारणतः एका मंडळामध्ये 60 आमचे कार्यकर्ते असतात, त्याच्यामध्ये साधारणतः 17 पदाधिकारी असतात। एका विधानसभेमध्ये आम्ही साधारणतः 10 प्रमुख कार्यकर्ते काढलेले आहेत आणि ते 10 प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला 10 असे सामान्य कार्यकर्ते जोडलेले आहेत। तो एक प्रमुख कार्यकर्ता रोज 10 कार्यकर्त्यांना फोन करेल, संपर्क करेल आणि ते 10 कार्यकर्ते खाली सदस्य नोंदणी अभियानामध्ये स्वतःला झोकून घेतील। तो एक प्रमुख कार्यकर्ता रोज 10 कार्यकर्त्यांना फोन करून विचारेल 25 तारखेला आपण किती केले, 26 तारखेला केले आणि 31 तारखेपर्यंत आपलं किती झालं, तसा रोज रिपोर्टिंग जिल्हाध्यक्षांना देईल आणि जिल्हाध्यक्ष या ठिकाणी प्रदेशाला रिपोर्टिंग सादर करतील। आतापर्यंत साधारणतः ही आकडेवारी उपलब्ध आहे। यामध्ये प्रामुख्यानं नगर शहर जो विधानसभा आहे त्यामध्ये 28,942 झालेला आहे। शेवगाव मध्ये साधारणतः 32,362 झालेला आहे। रावरी मध्ये 11,326 झालेला आहे। पारनेर मध्ये 5,222 झालेला आहे। श्रीगोंदा मध्ये 3,864 झालेला आहे। कर्जत जामखेड मध्ये साधारणतः 7,931 एवढा या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान झालेली आहे। अकोलेमध्ये 2,664 झालेले आहे। संगमनेर मध्ये 4,873 झालेले आहे। शिर्डीमध्ये 8,702 झालेले आहे। कोपरगाव मध्ये 11,522 इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत। श्रीरामपूर मध्ये 5,981 झालेले आहे आणि नेवासा मध्ये
2326 इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत। या सदस्य नोंदणी अभियानामध्ये आम्ही ओबीसी, मराठा, एससी, एसटी, सर्वसाधारण सर्व घटकांना त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करतो आहे। आमचे कार्यकर्ते घरी घरी जात आहेत, संपर्क आणि संवादाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी करतायत आणि या सदस्य नोंदणी अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। लाडकी बहीण योजनेचे आमच्या भगिनी असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, विद्यार्थी असतील, दलित असतील, आदिवासी असेल, सर्व स्तरावरचे घटक, डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, सर्व स्तरावरचे घटक भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी पुढे येत आहेत। विश्वातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे। ज्या पार्टीचे मुख्यमंत्री सर्वाधिक आहेत, प्रधानमंत्री आहेत, राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत, लोकसभेचे सभापती आहेत, सर्वाधिक मुख्यमंत्री आहेत, ज्या पार्टीची सर्वाधिक भूभागावर भारताच्या सत्ता आहे, नगरसेवक आहेत, जेडपी सदस्य आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्या पार्टीचं सदस्य होण्यासाठी लोक स्वतःहून येत आहेत। विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं सारखं ऋषितुल्य नेतृत्व, तपस्वी त्यागी नेतृत्व या देशाला आणि भारतीय जनता पार्टीला लाभलेलं आहे। राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे निष्पृह नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून लाभलेले आहेत। त्यामुळे लोकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे। भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी लोक आतुरतेनं या ठिकाणी पुढे येत आहेत। मी देखील आपल्याला विनंती करेल की आपल्या माध्यमातून 8800002024 हा नंबर डायल केल्यानंतर एक लिंक येते, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आवश्यक ती स्वतःची माहिती भरल्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी प्राथमिक सदस्य होतो। भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्याकरता आज सर्व कार्यकर्त्यांची एक चांगली बैठक झाली, सर्वांचा आढावा देखील घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या स्तरावर व्यापक मोहीम राबवली आहे। या मोहिमेला आणखी गती आजपासून मिळणार आहे। सर्व कार्यकर्ते घरोघरी जातील, घर संपर्क करतील आणि नागरिकांना सदस्य करून घेतील। मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी मनापासून कौतुक केलं आहे। सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगानं आयोजित आपल्या पत्रकार बंधूंच्या या संवाद कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता ती आजच्या या बैठकीनंतर त्यांची रचना जी आहे ती मोठ्या प्रमाणात लागते आहे। सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि 100% आपलं जे उद्दिष्ट आहे 70,000चा वरती प्रत्येक विधानसभेला ते पूर्ण करतील। नाही 100% होईल, तुम्हाला 100% खात्रीने सांगतो की आमचे कार्यकर्ते इतके ऊर्जावान कार्यकर्ते आहेत, होतील निश्चित। बघा आमच्या प्रत्येक विधानसभेमध्ये साधारणतः जर तुम्ही विचार केला की नगर शहर विधानसभेमध्ये 297 बूथ आहेत, शेगाव पाथर्डीमध्ये 368 बूथ आहेत। जसं आता नेवासाचा तुम्ही या ठिकाणी श्रीरामपूर आणि नेवासाचा उल्लेख केला, नेवासामध्ये 276, तर प्रत्येक बूथचे कार्यकर्ते उद्या प्रत्येक बूथवर जातील, बूथ बैठक घेतील, भारत माता पूजन करतील, संविधान नमन वंदन करतील आणि त्याच्यासोबत लगेच त्या बूथवरील मतदारांशी संपर्क करून त्या घराघरामध्ये जाऊन हे अभियान 31 तारखेपर्यंत पूर्ण करतील। 100% होईल, तुम्हाला सांगतो, खात्रीने सांगतो। आमदारांचंही सहकार्य आहे, आमदारही लक्ष देत आहेत। आजच्या आढावा बैठकीमध्ये आमदार सहकार्य करीत आहेत, आमदार स्वतः लक्ष घालीत आहेत। अशा प्रकारचा कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी आम्हाला फीडबॅक आला। आमदारांना आता जसं आता डॉक्टर आपले शिवाजीराव कर्डिले आहेत, त्यांची एक ऑपरेशन झालेलं आहे, बरोबर आहे। विखे पाटील जे आहेत ते त्यांना संघाच्या एका बैठकीमध्ये पुण्याला ते आहेत, ते 4 वाजेपर्यंत इथे पोहोचतायत। ऑलरेडी त्यांनी या विषयावर लक्ष घातलेलं आहे। काही आमदारांनी माझ्याकडनं या ठिकाणी त्यांनी या बैठकीला विनंती केली की आम्ही नाही असतो तरी चालेल का, आम्ही त्यांना सूट देईल। नाही असं नाहीये, त्यांनी माझ्याकडनं तशा प्रकारची आमच्या आणि जिल्हाध्यक्षांशी पण ते बोलले, परवानगी घेतली आणि करतायत, आमदार करतायत। तसं असा तो विषय समोर आलेला आहे, खरं आहे, परंतु तरी सुद्धा ते जरी असलं तरी ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य होत आहेत। बरोबर आहे ना, तो विषय ना, सदस्य कोणाचे होत आहेत ते भारतीय जनता पार्टीचे होत आहेत। शहरातही होते, मी शहराच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेतला, शहरातले मंडल अध्यक्षांशी वैयक्तिक बोललो। नाही बघा आता परिवार आहे, परिवारामध्ये मतांतर असतात, पण शेवटी संघटनेचा विषय आला सर्वजण एक दिलाने एक मनाने काम करतात। खूप सर मी जेव्हा आढावा घेतला, मी तुम्हाला सांगतो उत्तर महाराष्ट्रात मी माझ्या बैठकीत माझ्या संभाषणात बोललो की मी जळगाव, धुळे, नाशिक आणि आता मी नगरला आलो आहे, अहिल्यादेवी नगरला। माझा सर्वात चांगला आढावा इथे झाला, हे मी बोललो सुद्धा। गिरीश भाऊ महाजन सुद्धा चांगलं करतायत इथे,
आमचे नाशिकचे सगळे आमदार जोराने लटकलेले आहेत, काम करतायत, सगळ्या ठिकाणी काम चालू आहे. धुळ्याचे सगळे करतायत, नंदुरबारचे करतायत. टार्गेट पूर्ण होईल तुम्हाला सांगतो. काय असताना शेवटी कसं माणूस जोरात शेवटी रेस मध्ये पडतो तसं आता होईल. नाही ऑनलाईन हे बॉस आहे, ऑनलाईन आहे. त्याला ऑनलाईन तुम्ही आता तुम्ही हे करा 880000 नाही तसं नाही. म्हणून ऑनलाईन सिस्टम केली. आता त्याचा फोटो, त्याचं डिटेलिंग येतं, त्याचा मोबाईल नंबर, आधार नंबर सगळं त्याच्यावर येतो. नाही हा विषय ऍक्च्युअली ही बैठक जी आहे संघटनात्मक होती आणि सदस्य नोंदणी अभियानावरच होती. त्यामुळे बघ आणि राहिले प्रश्न निवडणुकीचा तर आम्ही 24 तास तयार आहोत. तसा काही विषय झाला नाही, कारण की संघटनात्मकच आढावा होता. संघटनात्मक ही निवडणूक होती. सदस्य नोंदणी अभियान हा प्रमुख विषय या ठिकाणी होता. त्यामुळे तसं काही विषय आलेला नाही. आणि पुढील काळामध्ये आमच्या संघटनात्मक निवडणूक आहेत. हे सदस्य नोंदणी अभियान पर्व संपलं की संघटनात्मक निवडणूक आहेत. त्यामुळे जे चांगलं काम करतायत त्यांना ठेवायचं की नाही ठेवायचं हे प्रदेश अध्यक्ष ठरवतील. आणि जे काम करत नाहीये त्यांच्या बाबतीतला निर्णय सुद्धा प्रदेश स्तरावर होऊ शकतो. या ठिकाणी 3 फेब्रुवारी नंतर या विषयाला प्रारंभ होईल. नाही ऑल महाराष्ट्रातला हा विषय असेल. नितीन दिनकर हे कार्यकारी अध्यक्ष आहेत. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की ज्यांचं काम चांगलं आहे त्यांच्या बाबतीतला निर्णय त्यांना ठेवायचं किंवा नाही ठेवायचा हा प्रदेश स्तरावर होऊ शकतो. त्यांना जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी कायम ठेवायचं का प्रदेशावर मोठी जबाबदारी द्यायचं हा सुद्धा विषय होऊ शकतो. नाही आम्ही या ठिकाणी आमचं ऑलरेडी सगळं पार्टीचं सर्व लक्ष सूक्ष्म लक्ष असतं प्रत्येक ठिकाणी पार्टीचं की दिलीपराव काय करतायत, अभय तात्या काय करतायत, नितीनराव काय करतायत. त्यामुळे काही आता काही एखादी निरीक्षक येतो आहे आणि निरीक्षकाचा अहवाल येईल असं काही नाही. आता पार्टीचं सगळं लक्षात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटन पर्व 2025 सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं आहे. या अभियानाबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाची जिल्हाव्यापी बैठक 25 जानेवारीला सकाळी 10 वाजता अहिल्यानगर शहरातील टिळक रोडवरील हॉटेल राज पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते. यावेळी भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सदस्य नोंदणी संयोजक प्रशांत मुथा, संतोष कुलकर्णी, दादासाहेब जाधव यांच्यासह भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा आघाडी पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विस्तारक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख उपस्थित होते.